खेड्यापाड्यातील लोककलावंतांसाठी काम करत असते आणि या महोत्सवाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं खऱ्या कलावंतांना या ठिकाणी मान सन्मान दिला जातो। तो अर्थात महोत्सव लोककला महोत्सव 2024 या ठिकाणी संपन्न होत आहे। लोककलावंत सांस्कृतिक मंचचे अध्यक्ष आदरणीय विष्णुजी शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री माननीय रामदास आठवले साहेब, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जी.के. डोंगरगावकर सर, त्याचबरोबर दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया याचे अध्यक्ष सर्व आदरणीय भीमरावजी आंबेडकर, त्याचबरोबर सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय संजयजी शिरसाट साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राचे लाडके गायक आनंदजी शिंदे यांना मी विनंती करतो की आपण या विचार मंचावर निमंत्रित आहात, आपण असं नसतं व्हावं। या संस्थेचे उपाध्यक्ष माधवदादा जमदाडे, त्याचबरोबर शाहीर D.R. इंगळे यांना देखील विचार मंचावर निमंत्रित करतो। आजच्या या सोहळ्याला ही प्रमुख मान्यवर उपस्थित आहेत, त्यांच्या हस्ते प्रथम आपण या कार्यक्रमाचं उद्घाटन करून घेऊ आणि त्यानंतर या कार्यक्रमाच्या मूळ कार्यक्रमाला सुरुवात होईल। या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन आदरणीय महापुरुषांच्या प्रतिमांना या ठिकाणी त्रिवार अभिवादन करून या कार्यक्रमाचं उद्घाटन समयी दीप प्रज्वलित करून होणार आहे। आपण सगळ्यांनी घोषणा द्यायच्या आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। खऱ्या अर्थानं हा लोककला महोत्सव 2026 या ठिकाणी खेड्यापाड्यातनं महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातनं हे लोककलावंत आलेले आहेत। जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत, जोरदार। या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं आहे। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आदरणीय D.R. इंगळे सर। परिवर्तनवादी विचारसरणीच्या सर्व महापुरुषांना, महामानवांना त्रिवार अभिवादन करतो। आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आम्हाला लोककलावंतांना या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर केंद्रीय मंत्रिमंडळात जे आपले नेते आहेत आदरणीय रामदास आठवले साहेब, केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार, आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहे। माननीय नामदार शेलार साहेब आलेले नाही आहे। माननीय संजयजी शिरसाट साहेब समाज कल्याण विभागाचे मंत्री आहेत। आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी, कलावंतांना आशीर्वाद देण्यासाठी, कलावंतांच्या व्यथा वेदना जाणून घेण्यासाठी आज आवर्जून या कार्यक्रमासाठी आज उपस्थित आहेत। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्यातील बाबासाहेब गेले, भीमराव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर गेले, पण भीमराव आम्हाला या ठिकाणी देऊन गेले। या ठिकाणी आज भीमराव आंबेडकर साहेब आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। आनंद शिंदे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा बुलढाण्यावर आलो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम न भूतो न भविष्यती बुलढाण्यामध्ये झाला।
10,000 खुर्च्या कमी पडल्या होत्या त्या ठिकाणी आज आनंद शिंदे साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे आणि या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक लोककलावंतांना न्याय मिळवून देणारे लोककलावंतांच्यासाठी मोर्चे आंदोलन करणारे माझे स्नेही जे महाराष्ट्राचे लोककलावंत लोककला पारंपरिक लोककला या ठिकाणी जोपासणारे लोककलावंतांच्या मागण्या मंजूर करून घेणारे लोककलावंत सांस्कृतिक मंचचे संस्थापक अध्यक्ष विष्णू शिंदे साहेब आणि त्यांचे चिरंजीव या ठिकाणी मी आता नाव घेण्यामध्ये वेळ घालवत नाही, कृपया माफ करा. बंधूजनो, महाराष्ट्राची लोककला जोपासण्यासाठी ज्या ज्या लोककलावंतांनी आपल्या कलेच्या माध्यमातून जनजागृती केली, लोकांमध्ये जागृती निर्माण केली आणि विविध लोककला जोपासण्यासाठी मग शायरी लोककला असेल, भजन कीर्तन दंडार भारूड तमाशा लावणी भीमगीत अशा विविध गीतामधून आपल्या या समाजाला एक दिशा देण्याचं काम या लोककलावंतांनी या ठिकाणी केलेलं आहे बंधूजनो. आणि मग जसा देश जसा प्रगत होत गेला जशी प्रगती होत गेली पण कलावंताची काही प्रगती झालेली नाही बंधूजनो. आम्ही कलावंतांच्या मागण्याच्या संबंधी 2,500 रुपये लोकांना मानधन होतं. विष्णू शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन केलं आणि ते 5,000 रुपये शासनाने मंजूर केले. आता 5,000 मंजूर मध्ये आमच्या कलावंतांना तेही कमी पडत आहे. आजच्या महागाईच्या कालावधीमध्ये तेही कमी पडत आहे आणि म्हणून त्या दृष्टीने सुद्धा या ठिकाणी त्यांनी विचार व्हावा. या ठिकाणी हे सुद्धा आमची एक महत्वाची मागणी या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी आम्ही करीत होतो. या कार्यक्रमाला माझे मित्र गौतम सपकाळ सुद्धा उपस्थित आहे या ठिकाणी, त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो बंधूजनो. आणि या ठिकाणी या कलावंतांच्या मेळाव्याच्या मार्गदर्शनामधून मराठवाड्यामधील बरेच कलावंत या ठिकाणी आवर्जून मोठ्या प्रमाणामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातून कलावंत या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. आदरणीय विष्णू शिंदे साहेबांच्या आव्हानानुसार या ठिकाणी बरीचशी मंडळी गावातून या ठिकाणी उपस्थित झालेले मी सगळ्यांचं या निमित्तानं सगळ्यांचं स्वागत करतो. बंधूजनो, या ठिकाणी मागण्या भरपूर आहेत. या ठिकाणी आमच्या कलावंतांच्या मागण्या भरपूर आहेत. या ठिकाणी आम्ही याच्या आधी बऱ्याचशा मागण्या, जसं कलावंतांचं 60 वर्षाचं वय होतं, आपण भांडून कलावंतांचं 50 वय आणलं. आदरणीय संजय शिरसाट साहेब या ठिकाणी मी त्यांचं जाणीवपूर्वक या ठिकाणी त्यांचं अभिनंदन एवढ्यासाठी करतो की बऱ्याच दिवसानंतरची आमची मागणी होती की जसे लोक कलावंत जे आहेत, शाहीर आहेत, त्यांच्या नावानं पुरस्कार या ठिकाणी महाराष्ट्र शासन देतं. पण या वर्षीपासून मागच्या वर्षीपासून वामनदादा कर्डकांच्या नावानं सुद्धा पुरस्कार जाहीर झाला पाहिजे म्हणून साहेबांनी या ठिकाणी तो पुरस्कार जाहीर केलेला आहे बंधूजनो. आणि पहिला पुरस्कार वामनदादा कर्डकांच्या नावाचा पहिला पुरस्कार आमच्या नांदुऱ्याचे एक कीर्तनकार आहेत त्यांना मिळालेला आहे बंधूजनो. आणि म्हणून अशा प्रकारे चांगले कामं कलावंतांच्यासाठी आवर्जून या ठिकाणी होत आहेत, होत राहतील. अनेक मागण्या विष्णू शिंदे साहेब आपल्या भाषणामधून त्या विस्तृत करतील या ठिकाणी बंधूजनो. सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो, सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी मला सांगितलेलं आहे थोडक्यामध्ये आटपा, मी या ठिकाणी माझा आटोप देतो. धन्यवाद. जय भीम.